पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। पोलीस भरतीच्या ग्राउंडचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। पोलीस भरतीच्या ग्राउंडचे या ठिकाणी वेळापत्रक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यात ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे, जसं नांदेड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्याचबरोबर जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, मुंबई, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे मी तुम्हाला याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। ते ग्राउंडचे वेळापत्रक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर पोलीस भरतीचा ग्राउंडची तारीख या ठिकाणी आल्या बघू शकता तुम्ही, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हे चंद्रपूर जिल्ह्याचे वेळापत्रक आहे। आणि असे जे विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्याचे 20 जानेवारीपासून ग्राउंड आहे त्या जिल्ह्याचे आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक पाहायला भेटणार आहे। तर बघू शकता तुम्ही, चंद्रपूर पोलीस मुख्यालय चंद्रपूरमध्ये या ठिकाणी हे ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 20 जानेवारीपासून ग्राउंड आहे, 21ला सुद्धा ग्राउंड आहे, 22 जानेवारीला सुद्धा ग्राउंड आहे, 23 जानेवारीला सुद्धा ग्राउंड आहे, 24, 25, 26ला जे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक सुट्टी त्या ठिकाणी आहे। त्यानंतर मंगळवारी जे 27 जानेवारीला सुद्धा ग्राउंड आहे, सकाळी 5 वाजतापासून या ठिकाणी मुलांना बोलावण्यात आलं आहे। आणि एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या दिवशी 600 विद्यार्थी बोलावण्यात आले, एका दिवशी कोणकोणत्या दिवशी 800 विद्यार्थी बोलावण्यात आले, कोणकोणत्या दिवशी 1000 विद्यार्थी बोलावण्यात आले, कोणकोणत्या दिवशी 1200 विद्यार्थी एका दिवशी बोलावण्यात आला आहे आणि कोणकोणत्या दिवशी जे 1300 विद्यार्थी या ठिकाणी एका दिवशी बोलावले जात आहे पुरुष उमेदवारांसाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जाहीर झाले एक लक्षात ठेवा आणि वेळापत्रक या ठिकाणी येत आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात हे अपडेट सुद्धा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। विषय सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत समित्या स्थापन करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाने कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 94 व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 3 रिक्त पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यात आले आहे। सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरिता माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडून दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली आहे। सदर बैठकीमध्ये दिनांक 20 जानेवारी 2026 रोजीपासून पोलीस भरतीची मैदान चाचणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अलिबाग, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड परेड मैदान या ठिकाणी घेण्यात निश्चित करण्यात आले आहे। सर्व भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता सोबत जोडलेल्या विवरपत्रा प्रमाणे समित्या स्थापन करून कामाचे वाटप करण्यात येत आहे आणि प्रत्येक समितीचे समिती प्रमुख त्यांनीतील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहून पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्याच्या दृष्टिकोनातून दिलेल्या कामकाज विहित मुदतीत न चुकता पूर्ण करावे व तसा पूर्तता अहवाल वेळी सादर करावा, ठीक आहे। तर हे काही याच्या अगोदर पत्रक सुद्धा आलं होतं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही जिल्हे आहे तर 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। आता मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधीपासून आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे आणि त्याचबरोबर नांदेड जिल्हा या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे किंवा 20 जानेवारीपासून चालू होत आहे। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा, अमरावती जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत
होत आहे। बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा, भंडारा जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारीपासून किंवा फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा, गडचिरोली जिल्हा, रायगड जिल्हा, लातूर जिल्हा या जिल्ह्यात जे ग्राउंड आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होत आहे। पुणे जिल्ह्यात जे ग्राउंड आहे थोडंफार आपल्याला टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर सांगली जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे। 20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होत आहे ग्राउंड। छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, नागपूर जिल्हा आहे, जालना आहे, अकोला आहे, अहिल्यानगर आहे या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। बुलढाणा जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। आणि जे सीपी मुंबई आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल किंवा पुणेला फॉर्म भरला असेल किंवा SRP गट क्रमांक 20 वरणगावला भरला असेल तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंडसाठी आपल्याला थोडा नाही तर थोडाफार या ठिकाणी टाईम या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांनी विद्यार्थी मिळवणं पुणेला ज्यांनी फॉर्म भरलाय तिथं जास्त अर्थ आले, तिथलं जे ग्राउंड आहे थोडाफार आपल्याला टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे कारागृहाचं जे ग्राउंड आहे कारागृहाच्या ग्राउंडला सुद्धा थोडाफार आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि जे सीपी मुंबई आहे, सीपी मुंबईला तर आपण पाहिलं तर पुरुष उमेदवारांचे जे अर्ज त्या ठिकाणी गेले 2,50,000 अर्ज या ठिकाणी पुरुष उमेदवारांचे गेलेले आहे। तर सीपी मुंबईला जे आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की जास्त फॉर्म त्या ठिकाणी सीपी मुंबईला गेलेल्या मुलांच्या ज्या ठिकाणी जास्त अर्ज राहते तर तिथलं जे ग्राउंड आहे हे थोडंफार त्या ठिकाणी लेट राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर ग्राउंड जे विद्यार्थी मिळवणं आपल्या या ठिकाणी लेट होणार आहे, कारण की 2,50,000 अर्ज क्रमांक मुलांचे त्या ठिकाणी आलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज सांगून देतो, समोर जे विद्यार्थी मिळवणं महानगरपालिकेच्या निवडणुका आहे तर मुंबई महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे ते खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी राहते, कारण की पूर्ण जो बंदोबस्त आहे तिकडे लागला राहते, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर काही दिग्गज नेते त्या निवडणुकीवर त्या ठिकाणी टपले राहते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे आपल्याला ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे, मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं सीपी मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे, तरी सुद्धा आपल्याला 2 ते 3 महिने या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटू शकते। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर मुंबई पोलीस भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला जे एक्स्ट्रा टाइम भेटते मागच्या वर्षी तुम्ही पहा किंवा त्याच्या मागच्या वर्षी पहा, ज्या वेळेस ग्राउंड चालू झालं बाकीच्या जिल्ह्यामध्ये तर तिथून जे विद्यार्थी मिळवणं 2 ते 3 महिन्यांना ग्राउंड सीपी मुंबईचा राहते। मागच्या वर्षी जरी आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये जे बाकी सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड चालू होतं, SRPF, शिपाई, त्याचबरोबर चालक ह्या सर्व जिल्ह्याचं ग्राउंड चालू होतं जानेवारी महिन्यामध्ये। तिथून जे विद्यार्थी मिळवणं सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे 15 ऑगस्टपासून त्या ठिकाणी चालू झालं होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुलांना त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्याचा टाइम त्या ठिकाणी भेटला होता, लक्षात ठेवा। 2023ला सुद्धा सेम तसंच जवळपास 3 ते 4 महिने मुलांना सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा। आणि ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल एंडिंगला तर आणखीन तुम्हाला 25 ते 30 दिवस आपल्याला भेटणार आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो 2,50,000 एवढे अर्ज क्रमांक मुलांचे आले आहे। तुमचा जर अर्ज क्रमांक 2,50,000 असेल, 2,40,000 असेल तर आपल्याला एक्स्ट्रा 24-25 दिवस त्या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटणार आहे, कारण की एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड राहते आणि एका दिवशी जरी 10,000 विद्यार्थी बोलावले तर जवळपास 25 दिवस लागते या ठिकाणी 2,50,000 एवढा अर्ज क्रमांक येण्यासाठी, तर एवढा आपल्याला एक्स्ट्रा टाइम या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 37,000 अर्ज त्या ठिकाणी आले आहे। आणि ज्यांनी सुद्धा SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही शेवट फॉर्म भरला असेल, तुमचा जो अर्ज क्रमांक टोकन नंबर आहे हा 30,000 आला असेल तर एक्स्ट्रा आपल्याला 30 दिवसाचा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे जेव्हापासून ग्राउंड चालू होणार आहे तिथून, कारण की एका दिवशी जास्तीत जास्त 1000 विद्यार्थी बोलावले जाऊ शकते किंवा 1200-1300 विद्यार्थी बोलावले जाऊ शकते। एका दिवशी 1000 जरी बोलावले तर 30,000 एवढा अर्ज क्रमांक येण्यासाठी 30 दिवस त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा। आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगावला सुद्धा थोडाफार आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे। फेब्रुवारी ते मार्च महिन्यापासून या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड चालू होत आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा चालू होऊ शकते किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा चालू होऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। सर्व जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे हे 20 जानेवारीपासून या ठिकाणी सांगितलं जात आहे, लक्षात ठेवा। ज्या ठिकाणी जास्त अर्ज आहे तिथला जो ग्राउंड आहे थोडाफार आपल्याला टाइम भेटणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देता राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।